नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे। खूप दिवसापूर्वी काही प्रश्न आलेले की हिलिंग कोड नंबर आपल्याला कुठे सापडले, ते हातावर कसे लिहायचे, त्याच्यानंतर चक्रांचे जे बीज मंत्र आहेत चक्र ऍक्टिव्हेशन साठी तर ते तुम्हाला कुठे मिळाले आहेत, असे प्रश्न आहेत। तर यासाठी उत्तर देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ केलेला आहे। खूप दिवसांनी व्हिडिओ करते, त्याकरता सगळ्यांना खूप खूप सॉरी। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हिलिंग कोड कुठे सापडले। तर जेव्हा मी 94-95 साली पहिल्यांदा हिलिंग शिकायला सुरुवात केली, रेकी हिलिंग पासून मी सुरुवात केली, तर त्यावेळेला आमचे जे गुरु होते त्यांनी आम्हाला हे हिलिंग कोड नंबर दिले। तर हे हिलिंग कोड मी लोकांना देण्याआधी मी बरेच वर्ष मी स्वतः वापरते, त्याचा मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे, चांगला मला आलाय। माझ्याकडे काही पेशंट येतात त्यांना सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग झालेला आहे, म्हणून व्हिडिओ करून तुम्हा सर्वांपर्यंत मी ते पोहोचवण्याचं काम केलं। चक्राचे बीजमंत्र म्हणताल किंवा राशींचे बीजमंत्र तर तुमच्या आपला जो अभ्यास आहे की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे किंवा योगाचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये तुमच्या चक्रांचे बीजमंत्र वगैरे सापडतात। त्यासाठी तुम्हाला ती पुस्तकं म्हणजे किंवा ग्रंथ वाचन करावं लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते नक्कीच सापडते की योगाच्या अभ्यासामध्ये चक्र ऍक्टिव्हेशन साठी त्याचे बीजमंत्र दिलेले आहेत आणि ते शिकवलेले सुद्धा जातात। वेगवेगळ्या मुद्रा सुद्धा आहेत, तिथपर्यंत मी अजून व्हिडिओ केलेले नाहीये, मुद्रांचे सुद्धा व्हिडिओ करायचे। तर मी तुम्हाला सगळ्यात पहिलं की हिलिंग कोड नंबर हातावर कुठे लिहायचे तर ते मी तुम्हाला लिहून दाखवते की तो कसा लिहायचा। तर तुमचा हा डावा हात आहे, तर डावी शरीराची बाजू कुठली, अगदी तुम्ही मांडीवर पायावर जरी लिहिलं की लोकांना दिसू नये तरी चालतं। मी तुम्हाला दाखवते की मी कुठे लिहिते। तर इथे आपण साधारण हाताचा हा जो भाग आहे इथे लिहिणार आहे, म्हणजे ड्रेसच्या बाहेरच्या आतमध्ये पण ते लपलं जातं आणि लिहिलेला नंबर आपल्यावरती तो काम करतो। तो कसा करतो मी तुम्हाला लिहून दाखवते। लिहिले मी 4, 5 आणि 1 दिसतोय तुम्हाला। तर याप्रमाणे छोटे लिहायचे, तुम्हाला दिसावं म्हणून मी आता मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे। तर तुम्ही हे छोटं पण लिहू शकता, हिरव्या किंवा निळ्या पेनाने लिहिलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतात। अजून एक अंकशास्त्रातला एक उपाय आहे की जो मी तुम्हाला आज सांगणार आहे, कारण माझ्या हातात हिरवा पेन आहे आणि हिरव्या पेनाने जर लिहिला, तुम्ही जर बिझनेस करताय किंवा तुम्ही नोकरी करताय त्याच्यामध्ये तुमची जर चांगली प्रगती होत नाही तर अंकशास्त्रातली एक रेमेडी आहे की तुमचं हे जे बोट आहे डाव्या हाताचं, ह्या बोटाच्या खाली तुम्ही 15 अंक लिहायचा, 1 आणि 5 लिहायचा आहे आणि त्याला तुम्ही गोल करायचा। 1 हा सूर्याचा आहे अंक, 5 हा बुधाचा आहे आणि त्याची मिळून टोटल होते 6, हा होतो शुक्राचा आणि त्याला पण सर्कल केलं की याचा आपल्याला रिझल्ट हवा आहे। यामध्ये नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळणे, व्यवसायामध्ये उत्तम व्यवसाय मिळणे, नवीन संधी उपलब्ध होणे, यासाठी हा उपाय तुम्हाला मदत करतो। अशाच आणखी माहितीसाठी तुम्ही मला प्रश्न विचारा, त्याचे उत्तर द्यायला मी व्हिडिओ करते।